सरकारचा पालकांना इशारा, 2 वर्षांखालील मुलांना सिरप बंदी। मित्रांनो, काळजी घ्या, आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। कारण गेल्या काही दिवसात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 12 चिमुकल्यांचा जीव गेलाय आणि त्यामागे संशय कप सिरपवर होता। जीव वाचवणारे औषध विष का ठरतंय, हा मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा राहिलाय। या मृत्यूनंतर सरकारनं लगेच कारवाई केली। सिरपच्या बॅचेसवर बंदी घालण्यात आली आणि नमुने तपासणीसाठी पाठवले गेले। दिल्लीतील CDSCO, पुण्यातील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि MP सरकारनं अहवाल दिला, पण धक्कादायक म्हणजे या सिरपमध्ये कोणताही संशयास्पद घटक आढळलेला नाही। म्हणजे प्रश्न अजूनही कायमच आहे, चिमुकल्यांचा जीव नक्की कसा गेला? याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं कडक सूचना दिल्यात। त्यातील पहिली सूचना, 2 वर्षांखालील मुलांना कुठल्याही परिस्थितीत खोकला किंवा सर्दीचं सिरप देऊ नका। दुसरी सूचना, 5 वर्षातही शक्यतो हे औषध टाळा। तिसरी आणि शेवटची सूचना, 5 वर्षांवरील मुलांना सिरप फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या। डॉक्टरांनी औषध देण्याऐवजी प्रथम घरगुती उपाय सुचवावेत। पुरेसं पाणी, विश्रांती, भाप घेणं, कोमट पाणी पिणं हेच मुलांसाठी सर्वात सुरक्षित आहे। सरकारनं रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना आदेश दिले आहेत, फक्त चांगल्या गुणवत्तेच्या औषध कंपन्यांकडूनच औषधे घ्या आणि डॉक्टर, फार्मासिस्ट यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन द्यावं। पण खरा प्रश्न अजून तसाच आहे, त्या 12 चिमुकल्यांचा जीव नेमका गेला कसा? दोषी कोण होतं आणि त्यांच्यावर कधी कारवाई होणार, याचं उत्तर अजून कोणाकडेच नाही।